उतरले आपली रिक्षा बसून आणि आता चालले ठाणा स्टेशनला. आईच्या इथून निघाली. मी दाखवणार होते, मी आईच्या इकडचं पण सध्या दाखवणार नाही. तर रिक्षा ते निघाली आता स्टेशनला आणि मग सीमाला बसवेल मी कसारा ट्रेनला आणि मग मी पनवेल ट्रेन. मला काय कुठल्याही ट्रेन चालतील रवाने वगैरे. तर अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग आपला स्टार्ट झालेला आहे. कालचा ब्लॉग बघा तुम्ही, तिथे CSTचं दाखवलं आहे मी. परत ह्याचं पण दाखवलं, ताज हॉटेलचं आतमधून नाही बाहेर, आणि गेटवेचं पण दाखवलं. चला भेटूया आपण रेल्वे स्टेशन. मी आले नाश्ता करायला स्टेशनच्या बाहेर. कोणाला माहिती असेल तर सांगा. मिसळ मेजवानी आणि अस्सल काही चव असं मिसळ मेजवानी म्हणून आहे हॉटेल. बघूया आता, ट्राय करूया. आम्ही एकदा मिसळ पाव खाल्लेलं ते माहिती मस्त आहे, छान आहे, टेस्टी आहे. सांबार छान. काहीतरी झालं आहे ना त्याचं, माहिती काय झालं. बोलतो एवढा आता इथे काय काम काढलं काय माहिती. गोठुली गाव आहे, गोठुली गाव. स्वयंपाकाला घेतली मी. स्वयंपाकाच्या जास्त करणार आहे, भाकरी करणार आहे आणि भरलेलं वांग करणार आहे. तर आता वांग्याचं थोडंसं खोबरं घेते भाजून आणि आधी भाकरी टाकते आणि नंतर मग वांग बनवते. योगिता कांदा वगैरे कापून देते. आई पण थोडी तयारी म्हणजे रेडी करते, तोपर्यंत मी भाकरी करते म्हणजे पटकन एक साईडला होऊन जाईल वांग्याचं. आणि आलो मी दुपारी आल्याच्यानंतर जेवण आंघोळ वगैरे करून जेवण वगैरे झालं आणि
मस्त गवारची भाजी. हा मिरची बस झाली. गरम नको करायला. आणि मग वरण भात होता, आंबा कापलेला होता. काय केलेलं आणखीन काय होतं, गवार बटाटा होता मस्त. किती दिवसांनी मी गवार बटाटा खाल्ला. मी आता मोठा ठेवते. मी काय करते ते दिसतील की नाही तुम्हाला, मला नाही माहिती, तरी पण मी तुम्हाला दाखवणार आहे. नाही दिसलं तरी. आता मी खोबरं भाजते. खोबरं भाजून खोबरं घेते साईडला. भाजून घेते हे. त्याच्यासाठी लागणार आहे. मी आता तयारी करायला डेंजर गरम होतं. डेंजर गरम बोलतात त्याला. कांदा कापू. कढीपत्ता आहे ना? कढीपत्ता वांग्याला टाकायला. करते ते एक्झॉस्ट फॅन नाही ना, खूप गरम होतं. साहेब आले वाटतं आमचे. सोडलं काय बोलत पम्या काय बोलतो? चाऊ चाऊ नाही घ्यायची बायको पहिली आहे. जोक करत होते मित्रांकडे गेले रात्री. जोक करत होते. जोक कंपनीतले आलेले अंगत संगत. थोडासा मसाला टाकते, जास्त नाही टाकणार, तिखट होईल. आणि हळद टाकायची जराशी, मीठ टाकायचं. मीठ टाकूया आता. कोथिंबीर त्याच्यात आता आपण कोथिंबीर टाकायचं जराशी. तर गाडी वाटणामध्ये टाकलेली आहे. गूळ टाकतो. टेस्ट येते, गुळाने चव येते भाजीला.
ओके. आणि ह्याच्यात जरासं तेल टाकायचं. आता ह्याच्यात तेल टाकूया जरासं टाकायचं. आणि हे चांगलं मिक्स जो मसाला होता ना उरलेला तो पण टाकते त्याच्यातच. आणि हे जे वाटण्याचं होतं ना ते ह्याच्यात घेऊया. हा सगळा मसाला टाकायचा आहे आपल्याला. हे असं होईल. मग ह्याच्यात जरासं आपण पाणी टाकू. जे ते आपण वाटण केलेलं ना त्याच्यात पाणी आहे. बस झालं, जास्त नाही. आणि आता झाकण लावून टाकूया. आता ह्याला झाकण लावून टाकूया आणि ह्याला फक्त 2 शिट्या लावायच्या. आणि काय करायचं, बर्फ लावायचा. योगिता जोग अशा तऱ्हेने योगिताने एक रेसिपी सांगितली आहे. असं बाटल्यांमध्ये पाणी भरायचं आणि ते कुठे लावायचं योगिता, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. ही सिंपल रेसिपी आहे. असं बॉटल भरायचं. ते बघा असं कळशीतून पाणी घ्यायचं. चलो असं टाकायचं आहे बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला मे मध्ये खूप उपयुक्त आहे. तुम्ही ही रेसिपी बार बनवू, म्हणजे दिवसातून 5-6 वेळा तरी बनवू शकता. एकदम सिंपल रेसिपी आहे. मॅडम जरा पहिल्या रेसिपीचं दाखवाल का, फ्रीजमध्ये कसं ठेवायचं ते दाखव. हां झाकण. अच्छा हां असं. हां बोल. हां आणि इथे का तिथे फ्रीजरमध्ये ठेवायचं? नाही फ्रीजमध्ये ठेवायचं का? अच्छा ओके चालेल. असं फ्रीजमध्ये ठेवायचं. आणि ही बॉटल त्याच्यात. हां आणि तोंडात होते. बोलते तोंडात ओतायचं. आणि ही माझी जावे. मी आधी पण तुम्हाला सांगितलं ही माझी जावे. असं थोबडावं फुगलेला वाटत. चलता है ऐसा ही वीडियो मेरा नॅचरल वीडियो, नो डुप्लिकेट है ना. चला कुकरच्या शिट्ट्या होत आहेत 2. आणि मॅडमने रेसिपी सांगितलेली खरंच ट्राय करा. बॉटल भरायची पाण्याच्या. मी तर करते दिवसातून किती वेळा भरत असते. आता दिनेश आला तर दिनेशच भरत होता. त्या दिवशीच तो बोलत होता बाबा आईस्क्रीम. पण बाबांनी आईस्क्रीम आणलेलं आहे आता. अरे आधीचं पण आहे बटर आहे. आज नेहमी कोण आणतं, हे आणतं कुल्फी आणतं. काय नाव हे आणलं का? हे काय? अरे मग सगळं अंगाला लागते ना आई. ते डबल पिशवी. अच्छा डबल पिशवी. आईस्क्रीम खाएंगे.
योगिताने आता रेसिपी दाखवली आहे बॉटल भरायची. बरं हा तिथे ठेवून द्या ना, आईचा आलतं तिथे. जाईल आपली भाजी झाली. आता योगिता कुकरला लावलीस? हा मी कुकरलाच लावते. मला वाटलं रस आहे का थोडं ठेवले. जरासा ठेवलं, जास्त रस नाही. थोडाच रस. थोडासाच रस ठेवला.